समास 6. सृष्टिक्रम निरूपण. श्रीराम. ब्रह्म निर्मळ निश्चळ, शाश्वत सार अमर विमळ, अवकाश घन पोकळ, गगना ऐसे. परब्रह्म हे निर्मळ, निश्चल, शाश्वत, सर्वांचे सार असून अमल, विमल आणि गगनासारखे सूक्ष्म असून सर्वत्र घनदाट व्यापून राहिलेले असते. तयास करणे ना धरणे, तयास जन्म ना मरणे, तेथे जाणणे ना नेणे, शून्यातीत. त्याला काहीही करणे नसते, धरणे नसते, त्यास जन्म नसतो, मरण नसतो, त्याच्या ठिकाणी जाणीवही नसते व नेणेवही नसते, आणि ते शून्याच्या पलीकडे असते. ते रचेना ना खचेना, ते होयना ना जायेना, मायातीत निरंजना, पारची नाही. ते रचत नाही, खचत नाही, उत्पन्न होत नाही, नाश पावत नाही, त्या मायातीत निरंजनाला पारच नाही. पुढे संकल्प उठिला, षड्गुणेश्वर बोलीचे त्याला, अर्धरारी नटेश्वराला बोली ते. अशा त्या परब्रह्माच्या ठिकाणी बहुश्याम हे मूळ स्फुरण उठले. त्यालाच अर्धनारी नटेश्वर, षड्गुणेश्वर असे म्हणतात. सर्वेश्वर सर्वज्ञ, साक्षी द्रष्टा ज्ञानघन, परेश परमात्मा जगजीवन, मूळ पुरुष. त्याला सर्वेश्वर, सर्वज्ञ, साक्षी, द्रष्टा, ज्ञानघन, परेश, परमात्मा, जगजीवन, मूळ पुरुष असेही म्हणतात. ते मूळ माया बहुगुणी, अधोमुखे गुणक्षोभिणी, गुणत्रये तिजपासूनी निर्माण झाले. तीच बहुगुणी मूळ माया विस्तार रूपाने गुणक्षोभिणी झाली आणि तिच्यापासून तीनही गुण निर्माण झाले. पुढे विष्णू झाला निर्माण, जाणती कळा सत्वगुण, जो करीत आहे पाळन त्रैलोक्याचे. पुढे जाणती कळा अर्थात सत्वगुणापासून विष्णू निर्माण झाला, तोच या त्रैलोक्याचे पालन करतो. पुढे जाणीवने विनिश्चित, ब्रह्मा जाणावा नेमस्त, त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनत्रयी. पुढे जाणीव नेणीव मिश्रित रजोगुणापासून ब्रह्मा झाला व त्याच्या रजोगुणापासून भुवनेत्र याची उत्पत्ती झाली. पुढे रुद्र तमोगुण, सकळ संहाराचे कारण, सकळ काही करते पण तेथेची आले. पुढे तमोगुणयुक्त रुद्र जो सर्व संहाराचा कारण आहे तो निर्माण झाला. याप्रमाणे सर्व काही करते पण तेथेच आले. तेथून पुढे पंचभूते पावली पष्टदेशे ते, अष्टधा प्रकृतीचे स्वरूपे ते मुळीच आहे. पुढे त्यापासून पंचमहाभूते स्पष्ट दशेला प्राप्त झाली, म्हणून स्थूल रूपाने प्रकट झाली. मूळ मायेचे ठिकाणीच अष्टधा प्रकृती अत्यंत सूक्ष्म रूपाने अव्यक्त दशेत असते. निश्चळी झाले चालन, तेची वायोचे लक्षण, पंचभूते आणि त्रिगुण, सूक्ष्म अष्टधा. निश्चळाच्या ठिकाणी जे चलन वलन झाले तेच वायूचे लक्षण होय. त्या मूळ मायेतच पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म रूपाने असतात. आकाश म्हणजे अंतरात्मा, प्रत्यय पावा महिमा, त्या आकाशापासून जन्मा वायो आला. आकाश म्हणजेच अंतरात्मा होय. त्याचा महिमा अनुभवाने जाणून घ्यावा. त्या आकाशापासून वायूचा जन्म झाला. तया वायोच्या दोन्ही झुळुका, उष्ण शीतळ ऐका,
शीतळापासून तारामयांका जन्म झाला. वायूच्या दोन प्रकारच्या झुळका आहेत, एक उष्ण व एक शीतल. शीतलापासून चंद्र आणि तारा यांचा जन्म झाला. उष्णापासून रवी वन्ही विद्युत लत्या आदी करुनी. शीतळ उष्ण मिळोनी तेज जाणावे. उष्णापासून सूर्य, अग्नी आणि विद्युलता निर्माण झाल्या. हे शीत आणि उष्ण मिळून तेज तत्व जाणावे. तया तेजापासून झाले ताप, आप आळोन पृथ्वीचे रूप. पुढे औषधी अमूप निर्माण झाल्या. त्या तेजापासून आप झाले, आप आळून पृथ्वीचे रूप निर्माण झाले व त्या पृथ्वीवर असंख्य वनौषधी निर्माण झाल्या. औषधीपासून नाना रस, नाना बीज अन्न रस. 84 लक्ष योनीच वास भूमंडळी. औषधीपासून नाना रस, नाना बीजे, नाना अन्न रस निर्माण होऊन या भूमंडळावर 84 लक्ष योनी वास करून राहू लागल्या. ऐसी झाली सृष्टी रचना, विचार आणिला पाहिजे मना. प्रत्यय बिन अनुमान पात्र होईचे. या प्रकारे या दृश्य सृष्टीची रचना झाली. साधकाने या सृष्टी रचनेच्या क्रमाचा विचार करून अनुभव घ्यावा. अनुभव नसेल तर उगीच अनुमान तर्क करत बसावे लागते. ऐसा झाला आकार, येण्याची न्याय संहार. सारासार विचार यास बोलीचे. याप्रमाणे ही सृष्टी आकारास प्राप्त झाली. त्या अनुक्रमाने उभारणी झाली. त्याच क्रमाने यथान्याय संहारणी होते. या दोन्हीच्या विचारला सारासार विचार असे म्हणतात. जे जे जेथून निर्माण झाले, ते ते तेथेची निमाले. येण्याची न्याय संहारले महाप्रळयी. जे जे तत्व जेथून निर्माण होते तेथेच ते लय पावते. या न्यायानेच महाप्रलयाच्या वेळी सर्व दृश्य सृष्टीचा संहार होतो. आद्य मध्य अवसान जे शाश्वत निरंजन. तेथे लावावे अनुसंधान जाणते पुरुषी. म्हणून जाणत्या पुरुषाने सृष्टीपूर्वी, सृष्टी असताना आणि सृष्टीचा संहार झाल्यावर जे शाश्वत निरंजन परब्रह्म जसेच्या तसेच असते त्याच्याकडे अनुसंधान लावावे. होत जाते नाना रचना, परी ते काहीच लगेना. सारासार विचारणा या कारणे. नाना रचना होतात आणि जातात, पण एकही टिकून राहत नाही, शाश्वत असत नाही. म्हणून यासाठीच आपण सारासार विवेक केला पाहिजे. द्रष्टा साक्षी अंतरात्मा, सर्वत्र बोलती महिमा. परी हे सर्व साक्षीनी अवस्था मा प्रत्यय पाहावी. मात्र ज्या अंतरात्म्याच्या दृष्टा साक्षी असा महिमा वर्णन करतात, तो म्हणजे सर्व साक्षीने तुर्या अवस्था मात्र होय. हे अनुभव पाहावे. मुळापासून शेवटवरी अवघी मायेची भरोवरी. नाना विद्या कळा कुसरी तये मध्ये. मुळापासून शेवटपर्यंत अवघा मायेचाच विस्तार होय. नाना विद्या, कला, कुसरी यांचा अंतर्भाव मायेमध्येच होतो. जो उपाधीचा शेवट पावेल, त्यास भ्रम तैसे वाटेल. जो उपाधीमध्ये अडकेल, त्यास काढिता कवण. जो उपाधीच्या पलीकडे जाईल, तो सर्व दृश्यात सृष्टी म्हणजे भ्रम आहे हे जाणेल. पण जो उपाधी खरी असे धरून चालेल, त्याला त्यातून कोण सोडवू शकणार आहे. विवेक प्रत्ययाचे कामे, कैसी घडतील अनुमान भ्रमे. सारासार विचार रोजचे न संभ्रमे, पाविजे ब्रह्म. विवेकाच्या सहाय्याने अनुभवाने जे कार्य होते ते अनुमानाने
भ्रमाने कसे साध्य होईल बरे? सारासार विवेकाच्या साह्यानेच परब्रह्माची प्राप्ती होते. ब्रह्मांडीचे महाकारण ते मूळ माया जाण. अपूर्णास म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन. ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजेच मूळ माया जाणावी. जे विवेकहीन असतात ते अपूर्ण अशा मूळ मायेलाच पूर्ण ब्रह्म समजतात. सृष्टीमध्ये बहुजन एक भोगी ती नृपासन. एक विष्ठा टाकिती जाण प्रत्यय आता. सृष्टीमध्ये असंख्य लोक आहेत. कुणी राजसिंहासनावर बसून सुखोपभोग भोगतात, तर एका विष्ठा टाकण्यासारखे हीन काम करीत असतात. हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते. ऐसे उदंड लोक असती आपणास थोर म्हणती. परी ते विवेकी जाणती सकळ काही. कित्येक लोक असे आहेत जे आपल्याला थोर म्हणवितात, पण जे विवेकी असतात तेच खरोखर कोण कोण आहे हे जाणतात. ऐसा आहे समाचार कारण पाहिजे विचार. बहुतांच्या बोले हा संसार नासू नये. खरी स्थिती ही अशी आहे, म्हणून विवेक करणे अत्यंत आवश्यक आहे. अविवेकी लोकांच्या नादाने उगाच आयुष्य फुकट घालवू नये. पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे तरी गुरु कास या करणे. या कारणे विवरणे आपुल्या प्रत्यये. पुस्तकी ज्ञानाने जर परब्रह्म स्वरूपाचा निश्चय होत असता, तर मग सद्गुरू करण्याची काय आवश्यकता असते हे आपल्या अनुभवावरून ठरवावे. जो बहुतांच्या बोले लागला तो नेमस्त जाणावा बुडाला. एक साहेब नसता कोणाला मुश्यारा मगावा. जे अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो तो नक्कीच बुडाला असे जाणावे. एकच मालक नसेल तर वेतन कोणाजवळ मागणार. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सृष्टिकं निरूपणनाम समास 6वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सृष्टिक्रम निरूपणनाम समास 6वा समाप्त.